राज्यामध्ये दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढतच चाललेला आहे। वाशिम, चंद्रपूर, परभणी, सोलापूर, मालेगावमध्ये पारा 40शी पार गेलाय। त्यामुळे उकाड्यामुळे नागरिक हैराण झाल्याचं पाहायला मिळतंय। उन्हाच्या कडाक्यामुळे अंगाची लाही होते। उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक थंड पेय घेण्यास पसंती देत आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। तर महिनाभरात चौथ्यांदा अवकाळी पाऊस बरसत असल्यामुळे उन्हाळी पिकांसह फळबागांना फटका बसतोय। अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत। गोंदियामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। सकाळपासूनच वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। याचा आंबा पीक, त्याचप्रमाणे फळभाज्या आणि धान पिकाला मोठा फटका बसलाय। यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेला आहे। बातमी वाशिममधून। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा या गावामध्ये गेल्या 1 महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। त्यामुळे गावकरी त्रस्त झालेत। पाण्याची अडचण लक्षात घेता गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी महिला आक्रमक झाल्यात। त्यांनी घागर मोर्चा काढत ग्रामपंचायतीसमोर ठिय्या देत ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिले। साताऱ्याच्या कोरेगाव शहरातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाई जाणवते। पाणी टंचाई निवारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। अनेक भागात माजी नगराध्यक्षा, नगरसेवक स्वखर्चाने टँकरद्वारे पाणी पुरवठा करतात। जोपर्यंत दुष्काळी परिस्थिती कायम असेल तोपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये सुवासिनी नदीवरती बंधाऱ्याचं काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे बंधाऱ्यामध्ये नदीचं पाणी साठवलं जात नसून ते वाहून जात आहे। त्यामुळे पीक सिंचनाअभावी वाळून जात असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे। त्यामुळे बंधाऱ्याच्या कामाची चौकशी करून बंधारा पूर्ण करण्याची मागणी केली जाते। वाशिमच्या काटेपूर्ण अभयारण्यामध्ये पाण्याच्या शोधामध्ये असलेली नीलगाय 20 फूट खोल विहिरीमध्ये पडली आहे। वन विभागाचे कर्मचारी आणि वन्यजीव रक्षकांनी 1 तासाच्या प्रयत्नानंतर गायीला विहिरीतून बाहेर काढलंय। तर अभयारण्यातील पाणवठे आटल्यामुळे ही नीलगाय पाण्याच्या शोधामध्ये विहिरीमध्ये पडल्याचं कळतं। शासकीय हत्ती कॅम्पमध्ये तहानलेल्या माहुताला बोरिंग हापसून पाणी काढून देणाऱ्या रूपा हत्तीणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। काही दिवसांपूर्वीच गडचिरोलीमध्ये ग्रामस्थांना तोडवणाऱ्या या हत्तींच्या कळपाचा व्हिडिओ समोर आला होता। मात्र या शासकीय हत्ती कॅम्पमधील रूपा हत्तीणीचं दृश्य पाहून सर्वच तिचं कौतुक करतात। वाशिम पुसद महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतुकीचा खोळंबा झालाय। पुलाच्या अगदी मधोमध बस अचानक बंद पडली आहे। मागून येणाऱ्या ट्रकने उरलेल्या जागेतून चुकीच्या लेनने ट्रक काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे तो ट्रक देखील तिथं अडकलाय। त्यामुळे तब्बल 2.5 तास रेल्वे उड्डाणपुलावर वाहतूक खोळंबली होती।